झाली का तयारी? हा झाली ना डेबरे. माझी पण आंघोळ झालेली आहे आणि आता आम्हाला जायचं आहे दवाखान्यात. मोजरीचा दवाखाना आहे जो गुरुकुंज मोजरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीचं स्थान आहे. तिथं आयुर्वेदिक दवाखाना आहे, तर तिथं जायचं आहे आणि हिच्यासाठी एक काळा घ्यायचा आहे जो माझ्या बेबीसाठी खूप चांगला राहील. कारण मी माझ्या दोन्ही पोरींना तो काळा म्हणजे दोन्ही पोरीच्या वेळेस तो काळा पिली आहे आणि लेकर कसे स्ट्रॉंग झाले आहे, तर तो काळा आणायला जायचा आहे आयुर्वेदिक दवाखान्यात. आणि आता माझी आंघोळ झाली आहे, तयारी झाली आहे, लवकर तयारी करतो फटाफट. तुझी झाली काय? औ तिची झाली आहे, माहीच वाट पाहू राहिली सकाळपासून, मी तर भुलूनच गेलो. मला लवकर तयारी करायची. ठीक आहे थांबा. नाकात काय गेलं? नाकात राहिलं काय? त्याची घाई आहे, चाल चाल करू राहिलो आणि हे इथं देवपूजा करू राहिली आणि मला म्हणते चला ना फटकन चला ना. झाली तयारी. शर्ट दे एखादं माय. शर्ट कुठं? आता तुमचंच राहिलं माझ्या माणसा. कोणतं घालू? हेच घालतो. चाल 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 चाल. मा खिशातले पैसे घेतो. नेट पॅन्ट तिथं पाहत होतं हाय त्याच्यात पैसे हाय. 1 रुपयाने पैसे आहे म्हणता. हो बँक ते 200 रुपये देते. मग काल दवाखान्यात कोणाची गेली? दवाखान्यात दवाखान्यात गेले. लवकर म्हणजे लवकर जावं लागते. झोपले होते ना सकाळी. झोपत नसतो मी, काम करत असतो रातभर. काल का लवकर झोपले नाही का तुम्ही? झोपलो काल लवकर, पण मी सकाळी सुटल्यावर काम केलं ना ग. ही का अशी बोलली याचं कारण मागच्या ब्लॉग मध्ये आहे. थोडी एकच सेकंद लवकर जायचं आहे, कारण का दवाखाना बंद झाला ना, मग अजून प्रॉब्लेम. मग मायकून अजून सकाळी उठणार. चाल झालं माय. गरम पाणी नाही पेलो मी तर. डबकीत टाकलं का? ते गरम पाणी कर फटकन. चलो ये विवाद आहे. काय काय केलं आज? कायची भाजी बनणार आहे? मटन. त्याची मोठची भाजी केली. मोठची भाजी आहे का? अरे ना ना अरे ना ये ना कहना. अरे नहीं रे 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 नहीं. दिल में मेरे आज क्या है. पाय व दे ना तिला जेवायला. बसून राहायचं नुसती पाय पाय अशी बसून राहायचं, मग म्हणतं कामा नाही. जा तिकडे लवकर. अरे यार मला चप्पल बी घ्यायला लागते. ह्या पॅन्टावर मी असं कोणताही बूट नाही घालू शकत. काय घालणार? हे आज घालतो. जाऊ दे तिकडे. साफ करा पहिलं अंदरून. आई सर एक मोचा सापडला. आई एक मोचा. कह दूं तुम्हें या चुप रहूं, दिल में मेरे आज क्या है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अफसोस ये है कि वो हमसे कुछ टुकड़ा टुकड़ा रहता है. दूसरों से चलो पाहिजे डबल घरात गेली. मला माहिती आहे 100% दवाखाना बंद राहणार आहे. दवाखान्यातले एक बी औषध आपल्याला भेटणार नाही आहे, बंदच राहणार आहे. कारण हे अजून घरात गेली. आता टाईमच लागते, अर्धा घंटा जायला लागते. 10 किलोमीटर दूर आहे गाव. आवाज चाल ना. काय खुला. रुमाल घेतली का? नाही रुमाल असेल ना बॅग. गरम किती झाली गाडी. गाडीत पेट्रोलही नाही आहे. डायरेक्ट तिथंच भेटतो आम्ही आता. मी तो लय वेळ उरायला. हो लय वेळ उरायला. चला पटकन घ्या. काय तुले मला वजन पाहतो. हा वजन पाहायचा. त्याच्यावर लिहिलं राहते ना सोनोग्राफीवर. पाय ना कुठं तरी असन, कुठं 1 नंबर असन ना, त्याच्यासमोर G असन, M असन, ग्रॅम लिहून असं काहीतरी. पाय काय दिसून नाही झालं. तू शिकलीस नाही तर दिसन काय तुले. बाय 150 आहे. हा हार्ट बीट लेकराची. हो का. आता पेट्रोल
पेट्रोल पण टाकायचा 12 वाजून गेले, 12 वाजता बंद होते दवाखाना. पण मला वाटलं आपली गाडी जाते का नाही जात पेट्रोल पंपापर्यंत. मला असंच वाटलं होतं, जेवतो होतं मनात. आता आम्ही भरतो पेट्रोल. कसे झाले, आंघोळ केली न तसे झाले व तेलही नाही लावलं. दिले का पैसे? चलो. टायमिंग किती होते, काय किती होते, एक तर टाइमपास. तर आज लवकर गेले तुम्ही. आज वेळ नाही लावला आंघोळी. 2 घंटे लागतेच लागते. पण काय दिसून राहिलं त्याच्यावर लक्ष आहे का ते? समोरून घ्यायला नाही पाहिजे का असं? मी गोरी दिसता, तुम्ही काय दिसता? गेला घोडा. सीट बेल्ट लावून बसत जाय गाडीत तू माया. हिच्या जीवावर सीट बेल्ट लावायचं नाही. पोट टिकते नाही, छाती निघते. मला त्रास होते. त्रास होते. एखाद दिवशी चांगला त्रास समजा नाही. समजू दे. आपल्याचीच नका. अशा बायका राहते ना, येड्या राहते एकदम. एवढ्या खराब शिवा दिवसा वाटते बायकाईले. तुम्हीच मोठ साजरे आहे. तुम्ही तर खूप काही नाही लावत स्वतःच. खूप सोड, मी सीट बेल्ट लावलाय. दरवाजा जरी तुटला ना तर मला काही नाही होत. खूपची गोष्ट कर. सीट बेल्ट महत्वाचा आहे. काही बाया लय येड्या राहते. असं वाटते सकाळ उठून भरले फुटक्या सगळ्या द्यावं टाकून स्वतःच पाच पहिलं चांगलं आहे. खरीच राहते ते काही बाया तुम्हीच नाही लावला का आजपर्यंत? एवढ्या मॅळ राहते बाया का पण. आता लावला तुम्ही स्वतःनं, तरी मध्ये लावायला लावला. मी डेली लावतो माझ्या सीट बेल्ट. तिला जवाय म्हणलं सीट बेल्ट लावणं. मग त्रास होते. आलोच आहे आपण आता गावामध्ये. बस स्टँड. कॉलेजमध्ये तुम्ही इथंच होते ना? इथंच होतो मी कॉलेजमध्ये 11वी 12वी. साइन कॉस टॅन कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा इथंच शिकलो. हो काय हो. इथं माझ्या ट्युशन बी होती. इकडे मॅडमचं घर आहे. हे बघ कोणी मंजुरीची समाधी नाही. ओ नो पोरी 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 नका करू बा. हे समाधी होय ना. तिकडून येतात. हे मंदिर पहिले इथंच होतं दवाखाना. हे पुरा पाळला. इकडंच तर तुमचं कॉलेज होतं ना. 5 वर्ष झाले. नाही 5 काय जास्त. झाला असेल का पण? आता मी तर कधी आली नाही, आता मला माहित नाही. इथंच तर हॉटेलही दिसत आहे काय. मी पहिले भांग घेतला करून मायावाला. आम्ही पोचलो आहे सध्याच. हा आहे आमच्या इथचा आयुर्वेदिक दवाखाना आणि हे आहे पेशंट. मी आहे पेशंटने बर्बाद झालेला माणूस. लय मोठा दवाखाना. वेळ झालेला आहे म्हणते, दवाखाना तर भेटणार नाही पण जा म्हणते लवकर. इथं कॉलेजचे स्टुडंट सुद्धा आहे. पाहिजे सायन्स. ओ बापरे, वाव. माग पडल्यासारखंच वाटते. असं वाटते आपल्याला पडते. अजबच आहे. हे तर पूर्ण स्टुडंटच आहे. डॉक्टर साहेब गेले म्हणते पण आता माहीत पडत नाही का. करून घे चेक. खूप मोठा दवाखाना झाला आहे. ती गेली आहे अंदर चेकअपसाठी. मी बाहेर थांबलो आहे. आणि टाईम झाला आहे पण तरी पेशंटला घेतलं. दुसरा विषय असा की मी घाबरत होतो कारण मी परमिशन घेतली नव्हती शूटिंगची. त्याच्यामुळे मी काही दाखवू शकलो नाही. सांडू. दोन चम्मच झाला. चल समोर जा. पाहिजे दरवाजावर जाशील. आभाळ आभाळ. हा आभाळ आभाळ. किती मस्त. मला माझे केस सेट करू दे. तिकडून पोरी येऊ राहिल्या. अरे रे काहीतरी चालवत काय खाऊ आपण. भूक लागली.
हा झालं चालू आहे. हो हो धन्यवाद. हो तर फायनली तृप्तीले डॉक्टर सापडले आणि तिचं चेकअप पण झालं आणि पूर्ण औषध गोळ्या पण घेतल्या. आम्हाला वाटलं घरून खूप वेळ झाला होता, आता जवळपास 1 वाजला आहे. तर असं वाटलं होतं 12 वाजता बंद होते ना. चला म्हटलं तर डॉक्टर भेटले, खूप चांगलं वाटलं. म्हणजे सकाळपासून एवढी धावपळ केली ते वायाने गेली. डॉक्टर भेटले, चेकअप झालं. नाही तर उद्या अजून यावं लागलं असतं. मग अजून उद्या सकाळी सुटा, मग मला रातभर मी काम करत राहतो त्याच्यामुळे. काम करतो. हे पा काय करू राहिली, बोकडू राहिली मला. चाल ना तिथे खायला जाऊ म्हटलं. खाले घरी जाय, घरी जाऊन चाल ना, काय. काय आहे अरे ते स्टुडंट साठी आहे. स्टुडंट साठी आहे, पेशंट साठी पण आहे. पेशंट साठी पण आहे, पण ते स्टुडंट राहते ना. लहान आहे तुम्ही. इथं जे शिकायले आलेले हे म्हणजे हे जे कॉलेज आहे हे शिकाऊ कॉलेज आहे आयुर्वेदिक डॉक्टरचं. आणि इथं खूप सारे विद्यार्थी आलेले आहेत शिकायले, त्यांच्यासाठी ते उपहारगृह आहे. आणि हे म्हणजे मला भूक लागली, हे इले जेवायचं आहे. घरी जाऊन जेव मस्तपैकी. मोठे म्हणतास मग काळजी घेत जाय, जेवण जाय, शेताची काळजी घेत जाय, म्हणजे काळजी घेत जाय, जेवण करत जाय. याचा अर्थ असं थोडी आहे का तुला कुठे घेऊन जाऊ जेवाले. घरी स्वयंपाक बनवला ना त्या हातचं जेवण किती बढिया वाटते. खोटं काय. चाल ना, काय आहे का पाहतो. काय पाहतं तिथं नको जाऊ. ये इकडं, इकडे इकडे ये. अहो मॅड तोंडले ते कॉलेजच्या लोकांसाठी पहिला फक्त. अरे यार फॅन्स भेटले. फॅन भेटले फॅन. माझ्यासारखी कटिंग करा बरं तुम्ही. हो लगेच. माझ्यासारखी आली पाहिजे. नाव सांगा त्याला नावाला. बालदार कट द्या म्हणा. बालदार कट. हिला म्हणतात फ्रंट ओपन बॅक साइड कट असं म्हणतात तिला. ठीक आहे काही दिवसाला माही होणारच आहे तशी. ठीक आहे या फोटो घ्या. ये पटकन आहे ना. गेले त्या उपहारगृहात जायचं आहे, तिला काही ना काही खायचंच आहे म्हणते. तर चाल म्हटलं बाबा चाल. आता एवढी तू नाराज झालीच आहे, ती फुगून होती. आम्ही गेलो होतो अंदर पाहिले, झालं मन शांत. भरलं पोटात आलचं. काहीच नाही आहे, ना आलू आहे, ना समोसा आहे, ना बोंडा आहे. काय म्हणत चालली मोठी. नाही असं झालं. हा बोलला का नाही बोलला. व्यवस्थित बोलला तुम्हाला. खरी कंडिशन आहे ते सांगितली. काय लोक ॲटिट्यूड मध्ये जाते, पैसा राहतो, कोणी नाही जात म्हणे. मग तेही सांगितलं ना. काय तुमच्यासारखी माणसं नाही जात म्हणे. तुम्ही म्हटलं ना आम्ही पैसे आले आम्ही काम करणं बंद करतो, त्याच्यावरही सांगितलं ना तुम्हाला. काहीतरी दबलं त्याच्यात. बॅक ओके. खूप चांगलं सांगितलं त्या माणसाने. सांगितलं की असंच पैशाबद्दल थोडं माहिती दिली आणि स्वभावाबद्दल माहिती दिली. मूळ स्वभाव जर तुमचा लवचिक असेल तर पैसा किती काही यावं तर काही फरक नाही पडत ना ते स्वभावाला. ठीक आहे येतो मग. चला बाय. गावी चालले ना. परत वाडा काय मोबाईल होय का काय दिसता तुम्ही व्यवस्थित. सीट बेल्ट कोण लावा. चालले मोठी मध्ये बोलले का सुट्टाच ते नाही लावत. सॉरी म्हणजे जिथं चान्स भेटते ना बायाची गलती म्हणजे मग बायकोची गलती जिथं भेटली तिथं मी बोलून देतो रापकन. काऊन का मग ते सापडत नाही मला कधी. मग मलाच सापडले ना. आता काय बोलू तुम्हाला सांगा बरं. बोलणं काहीही बेलनी काही पाणी नाही येत आहे का. पाणीच नाही येत आहे. बरसात गेली सारी ना. आवाज नाही जाते गाडीचाच आवाज येते. अरे रे चला मग झाला आमचा ब्लॉग एवढाच होता. असा केला आम्ही दवाखाना असं फिरलो आणि गाडीनं लोक फिरते काय करते डायरेक्ट गाडीवर विजय कटारे असेच करते ते लोक. चला मग कसा वाटला ब्लॉग आमचा तर नक्की कमेंट करून सांगा. जातो आता आम्ही घरी. झाला आमचा दवाखाना. तुम्ही काय बोला.
काय खाता समोसा काही बोला उद्या काय चालतं घरी काय केला घरी मी ना मोठची भाजी केली भात केला पोळे गरम असून काय का नसन गरम तर मग तिकडेच आहे कुठं गावले दिवसात कट कर दे डबल काढतो काही चांगलं नाही बोलली तू तर मा बायकोले समोसा खायचा आहे म्हणते तर इथं गरम गरम दिसू राहिलं समोसा गरम आहे का रे मीडियम म्हणजे गरम नाही का ब्लॉग चालू आहे काय म्हणतं आला का शाळेतून कोणत्या शाळेत आहे हो का बाय हो आता कुठे चालले सर गावात हो आता आता गावाला चाललो रे ठीक आहे ठीक आहे पाण्याची बॉटल काढून आणली हे घे छोटीवाली पाण्याची बॉटल अगं छोटीवाली पाण्याची बॉटल काढून आणली हो पैसे नाही आता तर चला मंडळी आज दिवसभरात म्हणजे आज 2 वाजले आहे ना अर्धा दिवस पूर्ण दिवस गेलेला आहे तर ज्या आमच्या लाईफस्टाईलमध्ये होणाऱ्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला दाखवलेल्या आहे उद्या भेटू अजून नवीन ब्लॉगमध्ये ठीक आहे चला बाय बाय आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ठीक आहे चला